सर्वांना प्रेज लॉर्ड. परमेश्वराचा वेळ का समय आपल्या सर्वाला दाखवलं. आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ, कारण की परमेश्वर खूप चांगला आहे, त्याची दया खूप महान आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे. आज तुमच्या सोबत एक गोष्टीविषयी मला चर्चा करायची आहे. का ख्रिस्ती लोक होळी हा सण साजरा करू शकतात का? ही प्रश्न आहे, कारण की जग व जगातल्या गोष्टीमध्ये राहत असताना जगी लोक एव्हा आपले ख्रिस्ती लोक म्हणतात की सगळं काही चांगलं आहे, सर्व सर्व देव एकच आहे, तर सगळं काही चालतो. तसं नाही. थेट बायबल देवाचं वचन काय सांगतो, देवाचा आत्मा आपल्याला काय बोलू इच्छितो, आपण हे समजून घेऊया. आपण प्रार्थना करू, मग सुरुवात करू. हे पवित्र पवित्र सेवंतीस परमेश्वर पिता, आकाश और सृष्टि निर्माण करता परमेश्वर राजा, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. प्रभू, आजचा वेळ काळ समय सरळ काही तुमच्या हातात समर्पित करतो. काही गण गोष्टी हे प्रभू तुम्हाला जे सांगू इच्छित तुम्ही सांगा परमेश्वर. जे तुमची इच्छा आहे वचनाद्वारे तुम्ही सांगा प्रभूजी. वचनाद्वारे आमच्याशी बोला. जे शिक्षण जे तुम्हाला द्यायचे परमेश्वर तुम्ही द्या प्रभूजी. प्रभू, मी जर हॉटाचा ZGBचा आहे, माझी लायकी नाही, माझी पात्रता नाही, माझी योग्यता काहीच नाही प्रभूजी. प्रभूजी, मी स्वतःला रिक्त करतो. मी स्वतःला माझा जीव पण आत्मशय तुमच्या हातात समर्पित करतो. माझी जिव्हा, माझे होठ सर्व तुमच्या सोपवितो प्रभू. सर्व काही तुमची इच्छा म्हणून चालवा परमेश्वर. आजचं वचन आमचं सर्व काही तुमच्या हातात सोपवितो. नासदेश नुसता तुमच्याच गोळात ते गोळ म्हणजे गोरचारी नाव लागतो, तुम्ही ऐका. आमेन. आपण वाचूया करंथीकरास याचे दुसरे पत्र 6वा अध्याय 14, 15, 16 आणि 17 आपण वाचूया. देवाचं वचन काय सांगते, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार याची भागा कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बली यारेशी एका व्यक्ता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराच्या मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहील, मी त्यांच्या देव होईल व ते माझे लोक होतील. म्हणून त्यांच्या मधून निघा, वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन. परमेश्वर खूप छान वचनासाठी आलेलं आहे की परमेश्वराचं वचन हे परमेश्वर आपल्याला एक प्रश्न पडतो की विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध विजोड होऊ नका. आपण विश्वास ठेवतो, परमेश्वर आपला पूर्ण विश्वास आहे, परमेश्वर आपण पूर्ण आपली भेस टाकलेली आहे, पण आपण परमेश्वराचं वचन सांगते की जे विश्वास नाही करतात, जे विधर्मी आहे, जे ख्रिस्तापासून दूर आहे, अशुद्ध करणारे, त्यांच्यापासून परमेश्वर म्हणतो दूर व्हा. आपला विश्वास विजोड होऊ देऊ नका, म्हणजे आपला विश्वास कमी होऊ देऊ नका. हालेलुया, हालेलुया. कारण नीती व स्वैराचार याची भागी कशी होणार? उजेड व अंधार याची मिलाप कसा होणार? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नीती व स्वैराचार, जेव्हा आम्ही नीती आणि पापाबद्दल आपण जेव्हा ऐकतो, तर परमेश्वराचं वचन नेहमी सांगतो की नीतीने चाला. हालेलुया. जग व जगातल्या गोष्टी हे स्वैराचार म्हणजे पापामध्ये भरलेले लोक आहेत. जग हा नाशाकडे जाणारा आहे. जग हा परमेश्वरापासून दूर घेऊन जाणारा आहे. जग व जगातल्या गोष्टीत पडून आपण आपलं आत्मिक जीवन हा भ्रष्ट करतो, आपण आपलं आत्मिक जीवन हा नाहीसा करतो. देवाचं वचन आपल्याला प्रश्न करते की नीती व स्वैराचार, नीती व स्वैराचार याची भागी कशी होणार, कसे मिळणार? हालेलुया. पुढे वचन सांगते उजेड
व अंधार यांचा मिलाप कसा होणार? हालेलुया. आपला देव प्रकाशाचा देव आहे, प्रकाशमय परमेश्वर आहे. जेव्हा तो आपल्या जीवनात येतो तो आपलं जीवन प्रकाशमय करतो. जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो देवाचं वचन सांगते तो प्रकाशमान होतो. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगते उजेड व अंधार यांचा मिलाप कसं होईल? जेव्हा आम्ही प्रकाशामध्ये आहोत तो आपला तर अंधार आपल्याला घेरू शकत नाही. तर जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या त्या पवित्रतेत आम्ही जेव्हा चालतो, परमेश्वराच्या ज्या पंखाखाली आपण आपला आश्रय देतो, जेव्हा परमेश्वराला आपण सर्व काही परमेश्वराला आपण समर्पित करतो, ते एक प्रकाशमय जीवन परमेश्वर आपलं करतो. हे आपलं तारुण्य, आपलं भर जवानी, आपलं सगळं जीवन, आपलं परिवार जेव्हा ख्रिस्तामध्ये एकजुट करतो तो प्रकाश असं होतो. पण परमेश्वर आज विचार करतो की जेव्हा तुम्ही जगिकतेच्या गोष्टीकडे लागता, जेव्हा तुम्ही जगिकतेच्या अशा गोष्टीकडे लागता जी परमेश्वर तिरस्कारक आहे, परमेश्वराला नाव न गोष्टी आहे, जेव्हा मी त्याला भागीदार आपण ते साजरा करतो किंवा परमेश्वराच्या विरुद्ध आपण चालतो, आपण त्या अंधकाराला स्वीकारतो, आपण म्हणतो की मी प्रकाशात आहे, पण तसे नाही तर आम्ही त्या प्रकाशाच्या विरुद्ध आहोत. हालेलुया. परमेश्वर स्पष्टपणे म्हणतो की अंधार याचा मिलाप कसा होईल? ख्रिस्ताची विलायशी एका व्यक्त कशी होणार? विश्वास ठेवणारा विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? परमेश्वराचं वचन परत एकदा हेच गोष्ट करते, ख्रिस्ताची बलियारीशी एका व्यक्त कशी होणार? परमेश्वराशी संबंध कसा जोडणार? परमेश्वराशी ते घनिष्ठ नातं कसं आपण टिकून ठेवणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? विश्वास ठेवणारा, मी आता सुरुवातीला सांगितलं की विश्वास करणारे आम्ही ख्रिस्ती लोक आहोत, परमेश्वरावर विश्वास ठेवणारे आहोत, परमेश्वराच्या गोष्टी स्वीकारणारे आहोत. पण जग व जगीतले गोष्टी ते हा अंधकारमय गोष्टी आहे. हालेलुया. जेव्हा आम्ही परमेश्वराशी एकनिष्ठ होण्यास आपण जे तयार होतो तेव्हा परमेश्वर आपल्याला त्या गोष्टी देतो जे प्रकाशित आहे, जे त्याला आवडणारे आहे. कारण की आपला प्रभू प्रकाशाचा देव आहे. अंधार त्याला काटू शकत नाही कारण की तो प्रकाश आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात आपण वाचतो की देवाचा आत्मा भूतलावर तळपत होता, अंधकार होता, त्या समय प्रभू बोला प्रकाश हो. सहज नाही बोला परमेश्वर प्रकाश हो. त्याचा एक रिझन आहे की प्रकाश हो म्हणजे आपल्या अंतःकरण जे काळोख भरलेले आहे, जे अंतःकरणामध्ये आपल्या जीवनामध्ये अंधकार भरलेले आहे, आपलं अंतःकरण जे घनिष्ठ ते सैतानाच्या गोष्टीने भरलेलं आहे, परमेश्वर म्हणतो तुझ्या जीवनात प्रकाश हो. जैविकच्या गोष्टी जेव्हा आपण जैविकच्या गोष्टी आपण जेव्हा नाकारतो, जेव्हा आत्मिकच्या गोष्टी स्वीकारतो, तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये प्रकाश असं घोषित करतो. हालेलुया, हालेलुया. देवाच्या मूर्तीबरोबर धन्यवाद ईश्वर. परत एकदा वाचतो, देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? हालेलुया. आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले की आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. हालेलुया. स्पष्टपणे सहज सांगते देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा? पौल कॉरिंथीच्या मंडळीला स्पष्टपणे म्हणते की जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये ज्या ख्रिस्ताला आपण ग्रहण करतो तर एक त्याचा मंदिर तयार होतो. येशू ख्रिस्ताने हा मांस उगाच चढवलं नाही. हे मांस फक्त एक बाहेरील रूप आहे, पण आपलं अंतःकरण ते परमेश्वराचं मंदिर आहे. आपलं देह प्रात्मा शरीर त्याचं मंदिर आहे. त्यांनी त्याच्या हाताने सजवलेलं एक मंदिर आहे. हा मंदिर इटाने नव्हे, इटकराने नव्हे, दगडाने नव्हे, तर परमेश्वराने आपल्या हाताने बनलेला आहे. हालेलुया, हालेलुया. जेव्हा आम्ही त्या मंदिरात परमेश्वराला आपण बोलवतो तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये भरपूर असे कार्य करू इच्छितो, भरपूर असे आशीर्वाद मोकळे करू इच्छितो.
हालेलुया. पण आज मध्ये सांगते देवाच्या मंदिरात मूर्ती बरोबर कसा कसा वाचणार. हालेलुया. हालेलुया. मूर्ती म्हणजे जगिकता, मूर्ती म्हणजे सैतानाच्या त्या गोष्टी, मूर्ती म्हणजे देवाविरुद्ध अशा गोष्टी. बाबा ख्रिस्ती लोक म्हणतात की आम्ही मूर्तीपूजा करत नाही. भरपूर असे ख्रिस्ती लोक म्हणतात की आम्ही मूर्तीपूजा बिलकुल करत नाही. पण आज त्यांची अवस्था अशी आहे, त्याला वचन माहीत असते. काही जण असे असतात त्याला वचन माहिती नसतं, त्याला नॉलेज नाही. पण त्याला शिकण्यात येते की हे गोष्टी चुकीच्या आहे, पण तरी ते तसे करतात. पण काही लोक असे आहेत, त्याला वचन माहिती आहे, त्याला त्याची गैरता माहिती आहे, त्याच्या वचनाच्या गोष्टी त्याला माहिती आहे, योग्य योग्य परमेश्वराने शिकवले, पण तरीही ते त्या गोष्टी अनुसरण करतात जे जगतेचे, जे परमेश्वराच्या विरुद्ध आहे. आज ख्रिस्तीजन हा सगळ्यात वीक पॉइंट हो. आज ज्या ख्रिस्ती लोकांना हा वीक पॉइंट म्हणून समजतो, त्याचं रिझन एकच की आम्ही त्या परमेश्वराच्या प्रीतीमध्ये नाही, त्या वचनामध्ये आपण क्लिअर नाही. माझा टॉपिक एकच आहे, होळी साजरा करणं म्हणजे हा मूर्तीचा एक प्रकार म्हणा. परमेश्वर स्पष्टपणे म्हणतो, तू मूर्ती पूजा करू नकोस, माझ्याशिवाय त्याला वेगळे देव नसतो. हालेलुया. जेव्हा आम्ही त्या गोष्टी करतो तर परमेश्वराच्या नजरेत आपण हे अशुद्ध असे ठरतो. हालेलुया. पुढचं वचन वाचूया, 17वे वचन. म्हणून त्याच्यामधून निघा, वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो. स्पष्टपणे देवाचा आत्माच म्हणतोय की तुम्ही त्याच्यामधून निघा, पळा म्हणते परमेश्वर. जेव्हा योसेफ हा परीक्षेत पडला, पोटिफारच्या पत्नीने त्याच्यासोबत व्यभिचार करायचा कट रचला, त्या क्षणी त्याला परमेश्वराची भीती होती, त्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराची भीती होती. वचन सांगतंय त्याचे वस्त्र फाटले, पण त्यांनी ते गोष्टी केल्या नाही, तो पळून गेला त्या ठिकाणी. पुढे जाऊन तुम्ही वाचला असाल की पुढे जाऊन परमेश्वराने त्याला पंतप्रधान असं निवडलं. हालेलुया. 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 परमेश्वर खूप चांगला आहे, प्रिय आहे. पुढचं वचन वाचलं, जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन. अशुद्ध गोष्टी, जैतेच्या गोष्टी, व्यसन, व्यभिचार, अशुद्धपणा, शिव्या, शाप, सर्व काही जैतिक गोष्टी जे परमेश्वराच्या विरुद्ध आहे, ते अशुद्ध आहेत. परमेश्वर म्हणतो तुम्ही त्याला हात लावू नका. हात, परमेश्वर म्हणतो त्याला हात लावू नका. विचार करा की परमेश्वर हा किती पवित्र आहे. त्यांनी तर चूक पण नव्हती केली, त्यांनी ह्याच हातात त्यांनी त्याच्या हातात खेळ ठोकण्यात आले, कारण की तो पवित्र जीवन जगला. आपल्याला हे शिकून गेला की आम्ही पवित्र जीवन असंच जगावा. क्षण होत राहील, पण आम्ही ज्या टिकून राहू. काही लोक असे आहेत की स्वतःला खूप असं ज्ञानी समजतात की मला सगळं माहिती आहे, पण तेच गोष्टी करतात जे परमेश्वराच्या विरुद्ध आहे. लुसिफरमध्ये गर्व आलता की मी खूप सुंदर आहे, मी खूप चांगली आराधना करू शकतो, पण शेवटी तो खाली पडला, कारण की ते परमेश्वराच्या विरुद्ध अशा गोष्टी होते, परमेश्वराच्या विरुद्ध अशा त्या कृती होत्या. परमेश्वराने त्याला खाली पाडलं, कारण की ते परमेश्वराचे योग्य नव्हते. परमेश्वर हा एकमेव परमेश्वर ते योग्य आहे. परमेश्वर हा पवित्र आहे. परमेश्वर हा खूप चांगला आहे. परमेश्वर हा नेहमी दोष देत राहत नाही. परमेश्वर नेहमी सोडून चालतो. परमेश्वर हा प्रेम करणारा परमेश्वर आहे. जेव्हा आम्ही त्याच्या प्रेमामध्ये गुंततो, जेव्हा आम्ही त्याच्या प्रेमामध्ये आम्ही स्वतःला रिझवतो, त्याचा प्रेम आपण जेव्हा अनुसरण करतो, तेव्हा त्याची खरी महत्त्व आपल्याला कळते.
परमेश्वराचं खरं महत्त्व म्हणजे काय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पहिले करीन याचा 10वा अध्याय आपण वाचू. पहिले करीन याचा 10वा अध्याय 20 आणि 21 वचन सांगते की तर असे आहे की परराष्ट्रीय जे यत्न करतात ते देवाला नव्हे तर भूतांना करतात. हालेलुया. स्पष्टपणे म्हणतोय की जे लोक यत्न करतात, होळी, दिवाळी, जे जे गोष्टी आहेत ते देवाला नव्हे तर ते भूताला करतात. पुढे वचन असं पण सांगते की आणि तुम्ही भूताचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. और मंदिर म्हणतो तुम्ही भूताच्या मूर्तीची जे गोष्टी करतात ते तुम्ही काय करू, तुम्ही ते करू नका म्हणतो. हे मला सहानुभूत नाहीये, हे मला आवडत नाहीये. देवाचा आतमध्ये जर क्लिअरली म्हणतो ही माझी इच्छा नाहीये, तुम्ही भूतांची पूजा करा, तुम्ही भूतांची पूजा करा. म्हणून आपल्याला ते टिकाव धरता आलं पाहिजे जगामध्ये. तो टिकाव म्हणजे ख्रिस्ताचं प्रेम, तर टिकाव म्हणजे नम्रता, लीनता, सहनशीलता, क्षमाशीलता, इंद्रिय दमन. जे परमेश्वराचे जे 9 स्वभाव आहे, येशू ख्रिस्ताचे जे 9 स्वभाव आहे ते अनुसरण करून आपण ते टिकाव धरता येते. कारण की हा जो सण आहे, हा जो वेळ आहे, हा जो का समय आहे, हे खूप खूप वाईट आहे प्रियांनो. आपल्याला परमेश्वराने निवडलेलं आहे, आपल्याला परमेश्वराने जगापासून वेगळं केलेलं आहे. तर तुम्ही त्या गोष्टीत पुन्हा नका पडू. पौल कोरिन्थीकाच्या पत्रिकेत काय सांगते तर असे नाही की परराष्ट्रीय जे यत्न करतात ते देवाला नव्हे तर भूतांना यत्न करतात. स्पष्टपणे देवाचा आत्मा म्हणतो, पौलद्वारे देवाचा आत्मा वचनाद्वारे बोलते की ते भूतांना यत्न करतात. आत्म्यांना ते यत्न करतात, त्यांची पूजा करतात. होळी म्हणजे हे रंगीन नव्हे, दिसणारी प्रत्येक सुंदर वस्तू हा देवाकडून आहे असे नाही. दिसायला जरी किती ते चांगलं दिसते, किती कलरफुल दिसते, पण आपलं जीवन हा 12 महिने, वर्षभर, 365 दिवस हा पवित्र कसा राहावा. लोक म्हणतात, लोक साजरा करतात, पण ते योग्य आहे का. ते साजरा केल्यावर काही दिवसांनी त्याचे परिणाम दिसतात. आर्थिक रीतीने आम्ही खाली पडतो, आत्मिक रीतीने आपण तुटून जातो, जैविकतेच्या गोष्टीमध्ये आपण फसून जातो. कर्ज, व्याधी, पीडा, आजार, भरपूर अशा गोष्टी. एका दिवसाची ऐश मौज मजा हा 365 दिवस, 12 महिने, वर्षभर हा नाशक आहे, शापित गोष्टी आहे. मला आज तुम्हाला गोष्टी सांगायची की जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी सोडून देता तेव्हा परमेश्वर तुम्हाला अनुसरण त्याच्या सान्निध्यात तुम्हाला घेतो. पुढचं वचन आपण वाचतो 21 की तुमच्याने प्रभूचा प्याला व भूताचाही प्याला पिवत नाही. प्रभूच्या मेजाचे व भूताच्या मेजावरचे तुमच्याने खावत नाही. मेजा बद्दल, पवित्र भुजाबद्दल देवाचं वचन सांगतंय की तुम्हाला देवाचा प्याला, भूताचा प्याला, देवाचा मेज, भूताचा मेज तुम्ही खायला जात नाही व प्यायला जात नाही. कारण की आम्ही सगळी करून तुटून गेलेलो आहोत. आज आपल्याला नेहमी निश्चय करायचा आहे की मला जगिकता पाहिजे,
का ख्रिस्ताचं प्रेम? मला एका दिवसाची माझी ऐश आराम पाहिजे का मला ख्रिस्तामध्ये कष्ट करायचे? हालेलुया. जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या त्या गोष्टीत जातो, ख्रिस्तामध्ये आपण स्वतःला भिजवतो, स्वतःला आपण त्यागतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला धरून आपल्याला मिठीत घेतो. तो प्रेम आहे. जग त्याचा प्रेमाचा फायदा उचलणं जगापासून शिका. हालेलुया, 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 हालेलुया. स्पष्टपणे देवाचा आत्मा म्हणतो की तुम्हाला प्रभूचा प्याला, भूताचा प्याला, प्रभूच्या मेजाचे व भूताच्याही मेजावरचे तुमच्याने खावयात नाही व पिता येत नाही. हालेलुया. हे आज झाले घर ना खाटकी. एकूण आपण वेगळ्या गोष्टी करत, आपण जर सुटका पाहिजे असं पण तिकून होत नाही. नंतर परमेश्वराकडे येतो, आपल्या चुका अशा असतात की तिकून होत नाही. परमेश्वर तसा नाही. परमेश्वर म्हणतो तू सरळ अगोदर आपल्या पापाची क्षमा माग, पश्चाताप कर आणि परमेश्वरासमोर आपल्या स्वतःला रिक्त कर. हालेलुया. मी काय घालतो, मी काय नाही, माझ्या त्या गोष्टीवर मला प्रश्न नाही. ख्रिस्ती लोक आज त्या गोष्टी करतात ज्या परमेश्वराला आवडत नाही, परमेश्वराला राग आणणाऱ्या गोष्टी आहेत. आज एक कृपेचा काळ आहे, तर परमेश्वराने आपल्याला भरपूर चान्स दिलेला आहे की तुम्ही पवित्र जीवन जगा, पवित्र आत्म्याच्या तुम्ही देवाच्या अनुसार जगा. पण आम्ही ते गोष्टी करत आहोत का? सर्वात मोठा प्रश्न आहे प्रियाने. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज आपल्या स्वतःला प्रश्न करायचे की मी त्या गोष्टी केल्या पाहिजे का नाही, त्या गोष्टी मी अनुसरण करायला पाहिजे का नाही. आज परमेश्वराने तुझं दोन गोष्टी ठरवल्या की तुम्हाला जैविकता पाहिजे का माझं आत्मिक जीवन पाहिजे, माझी ती पवित्रता तुम्हाला पाहिजे का ते जैविकतेची अशुद्ध गोष्टी तुम्हाला पाहिजे. पुढचं वचन वाचू या. इफिसकारास पत्र 5 अध्याय 11 वचन. इफिसकारास पत्र 5 अध्याय 11 वचन काय सांगते आपण ऐकू. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्याचा निषेध करा. अंधकाराच्या गोष्टीपासून, होळी दिवाळी हे सगळ्या गोष्टीपासून तुम्ही दूर राहा म्हणतो परमेश्वर. त्याचा निषेध करा. जर तुमचा भाऊ जर पापात आहे, जरी तो आराधक असो, कोणी असो, जर तुमची नजर तुम्हाला दिसत आहे की तो पाप करत आहे, की तुम्ही त्या क्षणी त्याचा निषेध करा. देवाचं वचन म्हणतोय. तुम्हाला देवाचं वचन आता कळलेलं आहे की ह्या गोष्टी आपण नाही करायला पाहिजे, पण तुमचा भाऊ जो ज्याला सगळं माहीत असून सुद्धा ते गोष्टी करत आहे, परमेश्वर म्हणून त्याचा निषेध कर, त्याला सांग, त्याला बोल. देवाला म्हणा प्रभू मी जड वाटाचा जड जिम्मेचा आहे, मला मी बोलू शकत नाही, तर प्रभू तू बोल. हालेलुया. प्रभू म्हणतो निषेध कर, दूर हो, खतम कर गोष्टी. पुन्हा ह्या गोष्टीत पडू नको. आज तुम्हाला आणि मला परमेश्वराचा आत्मा एकच सांगते, त्या गोष्टी पुन्हा करू नकोस. चुकणार मी पण आहे प्रियांनो, पण आज तुम्हाला आणि मला परमेश्वर एक म्हणतो त्याचा निषेध कर, फायनल कर, खतम कर, डिस्ट्रॉय कर इन द नेम ऑफ जीसस. बाबा निषेध कर म्हणतो परमेश्वर त्या गोष्टीला. जर आपण त्या हे वचन खूप सुंदर आहे प्रियानो. जेव्हा पुढे आपण वाचतो की जेव्हा 15 वचन, अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. आपली दैहिक नजर नाही तर आत्मिक नजराने, आत्मिक दृष्टीने, स्थिरतेने, चंड रीतीने परमेश्वरावर तो जपून चाला. जग दिसायला खूप सुंदर आहे, पण किती काटे आहे, किती कुसळ्या आहेत, किती दलदल आहे.
किती अडखळ आहे, किती मोठी भिंत आहे ती आपल्याला दिसत नाही. परमेश्वर देवाचं वचन पुन्हा सांगतो, म्हणून अज्ञानासारखे नव्हे. अज्ञानता ही ही मूर्ख अज्ञानता म्हणजे हे आत्मिक दृष्टीला कमी करणारी आहे. अज्ञान कशामध्ये? आत्मिक जीवनामध्ये अज्ञान होणं. हालेलुया, हालेलुया. आत्मिक जीवनामध्ये अज्ञानता होणं. परमेश्वर म्हणतो तुम्ही अज्ञानी नका हो, ज्ञानी बना. जे ज्ञान योसेफाकडे होतं व्यभिचारापासून पळण्यासाठी, तो ज्ञान आपल्याला पाहिजे. हालेलुया. जे ज्ञान दानिएलाकडे होतं, त्याला माहित होतं की हे अशुद्ध गोष्टी मी खाऊ शकत नाही, त्यांनी त्या गोष्टी खाल्ल्या नाही. ज्ञान, ते ज्ञानी होते, त्यांनी परमेश्वराच्या गोष्टी स्वीकारल्या, अज्ञानासारखे झाले नाही. त्यांनी ते ज्ञान वापरलं, आत्मिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, विजडम, गॉड्स विजडम, विजडम ऑफ होलीनेस. का आपल्याकडे आहे का? हे सर्वात मोठा प्रश्न आहे. सर्वात मोठा प्रश्न आपल्या जीवनात, ते ज्ञान आपल्याकडे आहे का? हालेलुया, 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 हालेलुया. सर्वात मोठा प्रश्न आपल्या जीवनामध्ये हेच आहे की आपल्याकडे ते ज्ञान आहे का? तुम्ही आणि मी हे ज्ञानान्वित आहोत. परमेश्वराचं वचन सांगते की जो ज्ञानान्वित आहे त्यांनी माझ्याकडून ज्ञान मागावे. आज तुम्हाला आणि मला गरज आहे ते ज्ञानाची, ते पवित्रतेत चालण्याचं जो ज्ञान जे परमेश्वराकडे, येशू ख्रिस्ताकडे होता, जैत्याच्या गोष्टीपासून पळण्याचं ज्ञान होता, व्यभिचारापासून इतर जे गोष्टी आहेत जे येशू विरुद्ध, परमेश्वर विरुद्ध आहे, ते गोष्टीपासून पळण्याचं ज्ञान. येशू ख्रिस्त हा तारुण्यात होता, भरपूर अशा गोष्टी त्या समोर आल्या असतील ज्या आज आपण या तारुण्यामध्ये फेस करतो, जे आपण पाहतो. व्यभिचार, त्याची गोष्टी त्याच्या समोर आल्या असतील, त्याचे मित्र झाले असतील असे, पण तो त्या गोष्टीत न पडता त्यांनी पवित्रताच निवडली. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने आपल्या बाळपणापासून तारुण्यापासून जोपर्यंत तो स्वर्गात चालला जाणार तोपर्यंत पवित्र जीवन जगला वचन सांगते. त्याने दोषाबद्दल दोष दिला नाही. जिकडे परमेश्वराच्या विरुद्ध तिकडे त्यांनी निषेध केला. जे देवाच्या विरुद्ध होते त्यांच्या बरोबर परमेश्वर बोलला. योग्य मार्ग त्यांनी शिकवलं. परमेश्वराने जुन्या काळात भरपूर असे नियम दिले त्या, पण लोकांना ते कळाले. परमेश्वर येशू ख्रिस्त स्वतःने ते नियम समजवलं. हालेलुया. आपण परमेश्वर येशू ख्रिस्ताकडे तो ज्ञान होता. आज तो तुम्हाला मला सांगू इच्छितो की ते ज्ञान तू माग, म्हणजे मी तुला देईन. अज्ञानासारखं जगत नव्हे तर ज्ञानासारखं तू राहा, जपून राहा, चंट राहा. परमेश्वर बनतो. तुझी आत्मिकता, तुझी नीतिमत्ता हे परमेश्वराला दिसता आली पाहिजे. कारण की परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. हालेलुया. माझी लायकीने प्रिय, माझी बाजारात नाही, माझी योग्यता काहीच नाही, तर परमेश्वराची इच्छा पूर्ण. हालेलुया, हालेलुया. स्पष्टपणे 11 वचन आणि 15 वचन स्पष्टपणे म्हणतात, अंधाराच्या निष्फळ कर्माची भागीदार होऊ नका, तर उलट त्याचा निश्चित करा. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. हालेलुया. वचन पुढे पण सांगते की वेळेचा सदुपयोग करा, कारण की दिवस वाईट आहे. आत्मिक गीते, आत्मिक प्रबंध, वचन एकमेकास भरून दाखवलं होतं प्रभू. होळीचा समावेश असाच नाही. हालेलुया,
हालेलुया. हानमासी हेंदिरे वेले विशाखांदोरा बाबा. आता बघ, जितके वचन असेल तुम्ही ऐकला असेल, होळीचा समावेश नाही तर परमेश्वर डायरेक्टली म्हणतो निघा तिकडून, सोडून द्या, निषेध करा. प्रभू म्हणतो, प्रश्न करतो प्रभू, ते ह्या गोष्टी माझ्या मध्यात चांगल्या आहेत का? हे देहामध्ये, हे अंतःकरणामध्ये जे मंदिर मी तुला बनवलेले आहे त्याच्यात ते चांगलं ते आहे का? चांगलं जे प्रकाशमय मी तुला आपल्या हाताने केलेलं आहे, तुझ्या अंधकारी गोष्टी ते मेळ, त्याचा मेळ बसल का? मेळ बसल का त्याचा? नाही बसणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वाचू कलसीकरास पत्र याचा 2रा अध्याय. स्पष्टपणे देवाचा आत्मा खूप सुंदर रीतीने आपल्याशी आज भेट घेतलेली आहे. परमेश्वराला आपण धन्यवाद, कारण परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्या गोष्टीत न पडता तर आपण परमेश्वराच्या आवडणाऱ्या गोष्टीमध्ये आपण आपलं मनचित अंतःकरण हे एकनिष्ठ करून त्याला आवडणारं जीवन आपण जगावं. परमेश्वराने खूप अद्भुत गोष्टी आपल्यासाठी केलेल्या आहेत. तुमच्याकडून काही लोक असतील की परमेश्वर, तुम्ही जेव्हा प्रार्थना केली असेल ते परमेश्वराने सेकंड भरात उत्तर दिलेलं आहे. तुमच्यामध्ये अशी पण लोक असतील की तुम्ही म्हटलं, प्रभू की मी खूप परेशानीत आहे, मी खूप परमेश्वर खूप विकट परिस्थितीमध्ये आहे. तुमच्यामध्ये अशी काही आहेत की ते गोष्टीचा ते प्रार्थनेचं परमेश्वर लगेच उत्तर दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आपण वाचू कलसीकरास पत्र 2रा अध्याय 11वा वचन काय सांगते की सर्व प्रकारच्या धीर व सहनशक्ती ही तुम्हास आनंदसह प्राप्त व्हावी, म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्य व्हावे. हालेलुया, हालेलुया. पुन्हा एकदा वाचतो, सर्व प्रकारच्या धीर व सहनशक्ती ही तुम्हास आनंदासह प्राप्त व्हावी, म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने सामर्थ्य व्हावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनाच्या वतनाचे विभागित होण्याजोगे केले, त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. हालेलुया, हालेलुया. 11 आणि 12 वचन खूप सुंदर रीतीने सांगितलेले की सर्व प्रकारच्या धीर व सहनशक्ती ही तुम्हास आनंदसह प्राप्त व्हावी. धीरतेच्या गोष्टी, सहनशक्तीच्या गोष्टी, आनंदाच्या गोष्टी प्रभू म्हणतो स्पष्टपणे. देव सांगते की तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला ती गोष्टी सहनशक्तीच्या गोष्टी आहेत, हा प्रकाशाच्या गोष्टी आहेत, हा आनंदाची गोष्टी आहेत व्हावी, म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्य व्हावे. आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनात वतनाचे विभागी होण्याजोगे केले, त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. हालेलुया, 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 हालेलुया. त्याच्या गौरव पराक्रमामध्ये आपण ज्या स्वतःला रिजवतो, परमेश्वराच्या गौरवी सामर्थ्याने आपण ज्या सामर्थ्य होतो. कधी होणार? जेव्हा आम्ही त्याची स्तुती आणि आराधना स्पष्टपणे नीट पवित्रतेने आपण जेव्हा करतो, तेव्हा परमेश्वर त्याच्या सामर्थ्याने आपल्याला चालवतो. प्रकाशित अशा गोष्टी, प्रकाशाचे प्रदेश, वतनाचे परमेश्वराने आपल्याला भागी होण्याजोगे केले,
त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. म्हणजे जे प्रकाशाची प्रजा, जे परमेश्वर आपल्याला बनवलेलं आहे, जे वचनाचा परमेश्वर आपल्याला भाग बनलेला आहे, ते परमेश्वराची स्तुती आपण करावी. हालेलुया. परमेश्वराची स्तुती आपण करावी. हालेलुया, 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 हालेलुया. धीरतेच्या गोष्टी, सहनशीलतेच्या गोष्टी कशी प्राप्त करणार? ज्या परमेश्वराच्या सामर्थ्याने, परमेश्वराच्या सामर्थ्याने जेव्हा आम्ही परिपूर्ण होऊ तेव्हाच ते होणार. आपल्यामुळे ती लायकी नाहीये ती सामर्थ्य प्राप्त करत घेण्याची, पण परमेश्वराचं वचन सांगते की त्याच्या सामर्थ्याने, सर्व प्रकारच्या सामर्थ्याने सामर्थी व्हावे. हालेलुया. सामर्थी व्हावे सर्व प्रकारच्या सामर्थ्याने. पवित्रतेचं सामर्थ्य, इतर अशा गोष्टी जे परमेश्वरामध्ये योग्य आहे अशा गोष्टी सामर्थ्य परमेश्वर देवाचं सांगते सामर्थी व्हावे. आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनाच्या वतनाचे म्हणजे प्रकाशित अशी प्रजा, प्रकाशाचा प्रदेश, हालेलुया, पवित्र जनाच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले, त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. स्वर्गामध्ये परमेश्वर 24 तास स्तुती आराधना चालू असते, तरी तो उतरून जेव्हा आम्ही आराधना करतो त्या परमेश्वराची खूप महान आणि गहिरी उपस्थिती आपल्या सोबत असते. माझी साक्षात तो सांगू इच्छितो, जेव्हा मी एकदा परमेश्वर, जेव्हा मी प्रार्थना करतो, जेव्हा मी आराधनेमध्ये मग्न झालो, त्या परमेश्वराने मला त्याच्या उपस्थितीने भरलं, त्याच्या प्रेमाने मला भरलं, त्या सामर्थ्याने मला भरलं. मी ते योग्य बिलकुल नव्हतो, मी कबूल करतो, मी जड होटाचा, मी जड जिभेचा आहे, माझी योग्यता पण नाही हे वचन सांगायची, पण त्याची इच्छा होती परमेश्वराने मला सारख्या मूर्खाला इकडे उभं केलं. आज तुमच्यासमोर परमेश्वराने मला इकडे बसवलं, कारण की परमेश्वराची इच्छा आहे. काही जण वस्त्र पाहतील की तुम्ही वस्त्र कसं घातलं मग चांगलं आलं, मला माहिती नाही, मी वस्त्र पण पाहत नाही. हालेलुया. परमेश्वर वस्त्राने अंतःकरण पाहतो. परमेश्वर वस्त्राने अंतःकरण पाहतो. तुम्ही अंतःकरण जेव्हा तुमचं पवित्र आहे, हे वस्त्र पण काही कामाचे नाही. वस्त्राने जज नव्हे तर आत्मिक रीतीने आपल्याला कसं चालायचंय तर हे आपल्याला कळून घ्यायचंय. आणि जेव्हा मेन गोष्ट आहे सामर्थ्याने राहायची, भरपूर सामर्थ्य परमेश्वराला आपण मागू शकतो की प्रभू मला सामर्थ्य पुरव, मला शक्ती पुरव, की प्रभू मी ह्या गोष्टीपासून कसं दूर निघून जावा, मला सामर्थ्य दे की मी सैतानाच्या प्रत्येक गोष्टीला तोडावा. माझ्या घरातून, माझ्या पैशातून, माझ्या इतर गोष्टीतून मी ह्या गोष्टी केल्या परमेश्वराच्या. मी होळी केलं, मी दिवाळी केला, मी अशा मूर्ती गोष्टी केल्या तुझ्या विरुद्ध आहे. आणि त्याच्यात सैतान माझ्या फायनान्सवरती, माझ्या घरामध्ये पैशावरती परमेश्वराच्या टपून बसलेला आहे. मला सामर्थ्य दे, मला पश्चाताप अंतःकरण दे की मी पश्चाताप कर प्रभू, आणि मी ते पश्चाताप करून सोडून दे. मला सामर्थ्य दे की मी सैतानच्या प्रत्येक गोष्टीवर परमेश्वर विजय मिळवण्यास परमेश्वराच्या मला ते सामर्थ्य पाहिजे. मला त्या गोष्टीपासून दूर पाहिजे प्रभू जी तुझ्या विरुद्ध आहे, तुझ्या आत्मिकतेच्या विरुद्ध आहे, तुझ्या प्रेमाच्या विरुद्ध आहे. हालेलुया. देवाचं प्रेम साधा नाही. येशू हा साधा देव नाहीये. उगाच देवाने हे मला वचन सांगायचं पाठवलं नाही, त्याचे काहीतरी रिझन्स आहे, त्याचा काहीतरी उद्देश आहे तुमच्याबद्दल. परमेश्वराची काहीतरी योजना तुमच्याबद्दल आहे. जर परमेश्वराची योजना तुमच्याबद्दल आहे तर म्हणजे तुमची काहीतरी कॉलिंग की परमेश्वरासाठी. माझी योग्यता नाही प्रियांनो, माझी लायकी नाही, माझी पात्रता, माझी कसलीच योग्यता नाही. परमेश्वर चांगला आहे, परमेश्वराला माहिती आहे योग्य अयोग्य. परमेश्वराला माहिती आहे कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे.
सामर्थ्याने परिपूर्ण होत जा. त्याच्या वचनाने, त्याच्या वचनात सामर्थ्य आहे, त्याच्या आराधनामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या गोष्टीत पूर्ण सामर्थ्य आहे. तो सामर्थ्यवान परमेश्वर आहे. वचनामध्ये सामर्थ्य आहे. वचन कोणत्या सामर्थ्याने भरायचं आहे? वचनाच्या सामर्थ्याने आपल्याला सामर्थ्य व्हावे आणि प्रकाशाच्या वतनाचे भागीदार जे परमेश्वराने पित्याने आपण केले त्याची स्तुती आपण करावी. त्याचे योग्य परमेश्वराने आपल्याला बनलेला आहे. शेवटचं वचन वाचू आपण समोर करूया. निर्गमनाचा 2 अध्याय 3 ते 5. निर्गमनाचा 20 क्षमा करा माझी. निर्गमनाचा अध्याय 20 3, 4 आणि 5 स्पष्टरीत्याने देवाचा आत्मा काय शिकतोय. 10 आज्ञामध्ये हे 3 अध्यायामध्ये देवाचा आत्मा काय सांगू इच्छितो की माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावेत. आपल्यासाठी कोरीमूर्ती करू नको. वर आकाशातील खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्याची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जे माझे द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलाच्या अन्यायाबद्दल शासन करीतो. हालेलुया. स्पष्टपणे जेव्हा मोशे हा देवाचा सेवक जेव्हा पर्वतावर गेला तेव्हा त्यांनी त्या 10 आज्ञा आणल्या. त्यामध्ये त्या 3 गोष्टी हे महत्वाच्या गोष्टी देवाचं वचन आहे की माझ्या खेरीज माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावे. होळी का करू शकत नाही? कारण की हे मूर्तीपूजाची गोष्टी आहे. मूर्तीपूजा करणं आहे. पूजा आहे देहाची, पूजा आहे व्यसनाची, पूजा आहे मूर्तीची, पूजा आहे एक दैहिक व्यभिचारिक गोष्टीची. परमेश्वर म्हणतो तुझ्या माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावे. विचार करणं म्हणजे देहाची पूजा करणं. आपण ते दारू पिऊन ते रंग खेळून आपण देहाची पूजा करतो, त्या मूर्तीची पूजा करतो. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. हालेलुया, 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 हालेलुया. मी ख्रिस्ती काही तरुणीला एक विनंती करू इच्छितो की तुम्ही आपलं पूर्ण जीवन हा ख्रिस्तामध्ये हे एकनिष्ठ करा. कारण की आपण जेव्हा तरुण पिढी जेव्हा परमेश्वरामध्ये आपण एकनिष्ठ होतो तेव्हा परमेश्वर आपल्या द्वारे अद्भुत अशा गोष्टी करू इच्छितो. हालेलुया. माझे मित्र आहेत, ख्रिस्ती बांधव आहेत, ते अशा गोष्टीमध्ये फसलेले आहेत. व्यभिचाराच्या गोष्टीमध्ये, व्यभिचाराच्या गोष्टीमध्ये आणि जैत्याच्या गोष्टीमध्ये, मूर्तीपूजेच्या गोष्टीमध्ये फसलेले आहेत. काय लोक मूर्तीपूजा करत नाही पण त्याचे गर्लफ्रेंड्स आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ते आराधना करतात, ते सगळं करतात, पण त्याचे गर्लफ्रेंड्स आहेत, त्यांचे जैन प्रेमिका आहेत, ते बी एक मूर्तीपूजा आहे. हालेलुया. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हा प्रेम असेल एकशीच करा, परमेश्वराशीच करा. परमेश्वर योग्य तुम्हाला देईल, पण तुम्ही धीर धरा त्या गोष्टीविषयी. जेव्हा तुम्ही या पिरियड मध्ये आहात, टीनेज असा टीनेजचा जो वेळ होता आता तो निघलेला आहे. आता अडल्ट झालेलो आहोत, तर अडल्टच्या गोष्टी आपल्याला दूर पळायच्या गोष्टीपासून, व्यभिचारापासून आपल्याला दूर पळायचं आहे. जग म्हणते गर्लफ्रेंड कर, काही होत नाही. नाही प्रियांनो, आपला देव ते शिकवत नाही.
आणि जगाला कोणी शिकवलं ते मला माहित नाही. हालेलुया. वेगवेगळे ते उदाहरण देतील, पण प्रभूच्या नजरेत ते तिटकारक आहे. माझे काही मित्र बांधव असे आहेत, त्यांना जर प्रश्न विचारला ते म्हणतील की परीच्या लग्नाच्या अगोदर पोरगी पाहिलं पाहिजे, कारण की शेवटी आपण तिचीच लग्न करणार. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा आम्ही त्या गोष्टीपासून पळतो तेव्हा परमेश्वर आपली पवित्रता तुमच्यावर टाकतो. मी तुम्हाला एक वचन देऊ इच्छितो. नीतिसूत्र याचा 6वा अध्याय आणि 7वा अध्याय तुम्ही नक्की वाचा. त्याच्यामध्ये व्यभिचाराबद्दल आणि व्यभिचारी स्त्रीबद्दल जर कोणी काही जर हे व्हिडिओ पाहत असाल तुम्ही जरूर वाचा. तुम्ही अशा पुरुषांबद्दल दूर राहतात, अशा स्त्रियांबद्दल तुम्ही दूर राहतात जे परमेश्वराच्या विरोधात अशा गोष्टी करतात, व्यभिचारिक गोष्टी करतात. अशा लोकांपासून तुम्ही दूर राहतात. वचन ते ज्ञान देते. सलोमन राजाद्वारे ते वचन लिहिलेले आहे, तर तुम्ही नक्की वाचा आणि परमेश्वर त्या वचनाद्वारे तुम्हाला काय सांगू इच्छितो ते तुम्ही समजून घ्या. आमेन. आपण प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू, समर्पण करू की परमेश्वराच्या माझं जीवन हे वचनानुसार असू दे. जे प्रभू तुझ्या आत्म्यानुसार तू शिकवलं प्रभू, त्यानुसार करण्यास मला कृपा पुरव, मला शक्ती दे, मला सामर्थ्य पुरव. जे त्याच्या वास्तवापासून मला पळण्यास प्रभू मला सहाय्य कर. प्रार्थना करू. पवित्र पवित्र अति पवित्र स्नेहदेश परमेश्वर पिता, आकाश और सृष्टि निर्माण करता परमेश्वराचा तुम्हाला धन्यवाद. हे प्रभू तो धन्यवाद करतो की प्रभू हे वचन तो आम्हाला दाखवलं परमेश्वराच्या. होळी खेळण्याची न खेळण्याची प्रभू फायदे नुकसान परमेश्वराचे. होळी म्हणजे हे मूर्तिपूजा आहे, तुझ्या विरुद्ध अशी गोष्टी आहे, दैहिक गोष्टीची पूजा आहे प्रभू. दैहिक गोष्टीला पूजणं आहे, देहाला पूजणं आहे, मूर्तीला पूजणं अशी गोष्टी आहे. हे प्रभू आमचं जीवन तुझ्या आत्म्यानुसार होते परमेश्वराच्या. आमच्या जीवनात तुझा रंग असू दे, जे त्याचे रंग हे घाणेरडे परमेश्वराच्या, हे घाण आहे प्रभू, गिच्छ आहे परमेश्वराच्या. हे परमेश्वराच्या हे रंगापासून आम्हाला दूर ठेव. तुझ्या आत्मिक रंगाने आम्हाला भर प्रभू. तुझा रंग हा पवित्र आहे, तुझा पवित्र जगिकतेने तर परमेश्वराच्या आत्मिकतेने परमेश्वराच्या अनुसरून राहिलास, पवित्र जीवन जगलास आणि परमेश्वराच्या आम्हाला प्रभू पवित्रतेत चाललोस. परमेश्वराच्या शून्य आहो हे प्रभू, शून्य आहो, पण प्रभू तो मान आहे. ईश्वर आम्हाला फक्त तुझ्या उपस्थितीची गरज आहे. आम्ही दुर्बळ आहोत, आम्ही अशक्त आहोत, पण प्रभू तुझी शक्ती, तुझं सामर्थ्य आम्हाला पाहिजे. आमच्या बुद्धीने आमच्या विचारांनी प्रभूजी प्रभू तुझ्या आत्म्याच्या अनुसार तुम्ही चालला परमेश्वरा. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. हे प्रभू आम्हाला दैहिक अनुसार येत आत्मिक अनुसार चालू, आत्म्याच्या द्वारे आम्हाला चालू. आम्ही मूर्ख आहोत, आम्ही नीतिमान नाही परमेश्वराच्या, पण प्रभू तू ज्ञानी आहेस, तू पवित्र आहेस, तू नीतिमान आहेस. तसं आम्हाला बनव. जर आम्हाला अपमानाचा अधिकार दिला तर आम्ही पण एक लेकराचं फर्ज आम्ही निभाव परमेश्वराचा. एक लेकराचं फर्ज, एक पवित्र जीवन जगण्याचं फर्ज आम्ही परमेश्वराच्या हे प्रभू निभावा असं तू कर प्रभूजी. प्रार्थना करतो प्रत्येक ते बांधवासाठी जे परमेश्वराच्या आजच्या गोष्टीमध्ये, ते होळीच्या गोष्टीमध्ये फसलेले आहेत, दैहिक कर्मामध्ये परमेश्वराच्या हे प्रभू ते फसलेले आहेत, ते परमेश्वर अडकलेले आहेत परमेश्वराचे भरपूर अशा बंधनामध्ये. परमेश्वर त्याचे प्रार्थना करतो, त्याचं जीवन, त्याचं अंतःकरण प्रभूशी तुझ्या हातात समर्पित करतो परमेश्वराच्या. त्याला आत्म्याच्या नुसार तू गाईड कर, योग्य अयोग्य तू कळून दे परमेश्वराच्या. माझा विश्वास आहे की प्रत्येक तरुणी हा तुझी स्वार्थ करत होती, माझा विश्वास आहे घोषणा करतो परमेश्वराच्या. जसं तू माझं जीवन बदलत तसं परमेश्वराचं यांचंही जीवन बदल आणि होऊ द्या तुझ्याच नावाचं धन्यवाद करतो ईश्वर. प्रार्थना तुझ्या अति गोड आणि प्रिय गौरवशाली नावात करतो आई बाप्पा. आमेन.
धन्यवाद. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण भेटू पुढच्या व्हिडिओ.